सहस्रसङ्ख्यामिकर्षितं पंचपदं नमामि शिक्षाम शिशुपतिकाव सकलपतसरचम पय्ये पाहुये पर्यंत परमानियोगे तुलिके सुदकतै लंकानिका अंचेमी कुजेमी वंदामी नमस्कामी दुक्खको को होइला सुगेगमनं सुनायमनं जन्मं संपत्तियो मज्जा यदर्पितमात्रा पदवाक्यहीनं मया प्रमादादिकिञ्चिनोक्तं तन्मे क्षमित्वा विद्यातु देवी सरस्वती केवलो विलब्धि बोधि समाधि परिणाम विशुद्धि सुसौख्य सिद्धि चिंतामणि चिंतित वस्तुतानि कामन्द मानस नमोस्तु देवी मंगलाचरण सुनो जीवम नहीं बोलता जीवम जीवम सर्वम जिन वरवसेन जेन कीर्तितं देवीं गोविन्दवन्दं वन्दे तं शिरसा जीवो अमुक्तिकर्ता सदेह परिमाणो भोक्ता संसारतो सिद्धो सो विश्वसो ढगई काले जोपाना इंद्रिय बलमावान इसका क्या अर्थ है? पीछे आप कितने इंद्रियों का जो भी बताया सत इंद्रियों का 100 इंद्रिय कौन कौन से किसको मालूम है? आदमी का नहीं। सत इंद्रिय कौन कौन से 100 इंद्रियों की संख्या कौन सी नहीं है? नाम बताओ। बैठे क्या तो इसका कैसे 40 है भवनवासी है? भवानी वासी में एक एक में 2-2 इंद्रिय हैं, 2-2 प्रतिबिंब हैं और 10 भेद हैं। तो 10 में इंद्रिय कितने हो गए? 20। 2-2 इंद्रिय है ना और 20 प्रतिबिंब हो गए तो कितने हो गए? 40। तो अपने 40 भविष्य हो गए और आगे 32 उसमें 10 भेद नहीं है, उसमें 8 भेद है। यंत्रादि में 8 भेद है तो 8 में उसमें भी 2-2 प्रतिदिन तो 8 चौके 32 और 40 72। अब आगे चलो वैमानिकों में। वैमानिकों में 16 स्वर्गों में 12 इंद्रिय है, पहले 4 और आखिर के 4 और बीच के 8 में 1-1 यानी 2-2 में 1-1 है तो ये 4 तो 4 के 4 और 4 इस तरह 12 इंद्रिय हैं और 12 प्रतिबिंब हैं। ये हो गए 24, 40 और 32 72 और 24 96 हो गए। अब आगे बताओ। नहीं हाँ ज्योतिष के दो कैसे हुए ज्योतिष के? इंद्र कौन है? हाँ चंद्र इंद्र है
और सूर्य प्रतिदिन है, तो ये 2 हो गए, तो 96 और 2 98। और मनुष्य का चक्रवर्ती, मनुष्य में चक्रवर्ती इस तरह 2, ये इस तरह से 100 इंद्र कहा गया है। तो इन 100 इंद्रों से, और इनको 100 इंद्रों से पूजित भगवान को क्यों कहा? क्योंकि ये सर्वोत्कृष्ट है, जो सर्वोत्कृष्ट से पूजित स्वयं पूजित है, यानी 3 लोक में ये सब 100 इससे बड़ा कोई नहीं है। और उन बड़ों से भी जो पूजित है, यानी भगवान की महिमा बताने के लिए भगवान आप इन सबसे पूजित हो तो आप कितने महान हो, देविंद्रों के समूह से पूजित आप हो तो आप कितने महान हो, ऐसे भगवान की ऐसे स्तुति की है नमस्कार की। देवेंद्र इंद्र वंदन, ऐसे इंद्रों के समूह से आप वंदित हो, मैं आपको शीर्षा मस्तक से नमस्कार करता हूँ। दूसरी गाथा में 9 अधिकार जीव अधिकार के बताए, जीव के 9 अधिकार कौन कौन से हैं बताओ, आप निकाल के। हाँ बोलो। बोल लो 9 अधिकार जीव के, ठीक हो गया। अब आया तीसरी गाथा में कि काले चतुर्पाने 4 प्राण, 4 प्राणों के नाम कौन बताएगा? आपको तो मालूम है। हाँ, 4 प्राण को मुख्य रूप से मोटे मोटे, उसके तो 10 भेद है वैसे तो, पर देश 4 जो है वो उन्हीं के 4 के 10 भेद है। इंद्रिय, बल, आयु, श्वास। अच्छा, एक विशेष अपर्याप्त जीव को कितने प्राण होते हैं? एक इंद्रिय अपर्याप्त, एक इंद्रिय अपर्याप्त, एक इंद्रिय को वैसे 4 प्राण होते हैं। एक कौन सा जीव होगा? अपर्याप्त में श्वासोश्वास नहीं होता, इसलिए 3 प्राण। 2 इंद्रिय में कितने होंगे अपर्याप्त में? हैं? 2 इंद्रिय में पर्याप्त में कितने होते हैं? सब होते हैं ना? तो पर्याप्त में कितने होंगे? वचन बल भी नहीं होगा भैया, 6 में वचन बल भी जोड़ते हो ना, तो अपर्याप्त में वचन बल भी नहीं होगा और श्वासोश्वास भी नहीं होगा। अच्छा, अपर्याप्त कब होता है जी? पर्याप्ति कितनी होती है? 6 होती है ना, मालूम है ना? कौन कौन सी? आहार, शरीर, हाँ बोलो, आहार, शरीर, इंद्रिय, भाषा, और आहार, शरीर, इंद्रिय, भाषा और श्वासोश्वास और मन, होगी 6। तो जब आहार पर्याप्ति पूर्ण कर लेता है, ये अभी समझ में नहीं आया होगा, 6 पर्याप्तियों को कैसे कैसे पूर्ण करता है। 6 पर्याप्ति जीव एक साथ चालू करता है पूर्ण करना। और एक पर्याप्ति एक करते हैं मोड में पूर्ण। पर्याप्ति का मतलब उसको शक्ति उसकी शक्ति ग्रहण करने की शक्ति। तो सबसे पहले आहार पर्याप्ति पूर्ण करता है, फिर दूसरी पर्याप्ति शरीर, फिर दूसरी शरीर पर्याप्ति पूर्ण करने से पहले यदि मर जाता है तो वो अपर्याप्त। और यदि शरीर पर्याप्ति उसने पूर्ण कर ली और अभी 4 पर्याप्ति पूर्ण नहीं करी तो वो पर्याप्त कहलाएगा, निर्वर्तीय पर्याप्त, कि बाद में वो 4 पर्याप्ति पूर्ण करेगा ही करेगा। तो शरीर पर्याप्ति पूर्ण करने पर वो पर्याप्त कहलाएगा, है अभी अपर्याप्ति, पर उसको निर्वर्तीय पर्याप्त संज्ञा दी गई, पर वो पर्याप्ति आगे की पूरी करेगा ही करेगा। तो ऐसे 2 इंद्रिय जीव को अभी उसने आहार और शरीर 2 पर्याप्ति पूर्ण की है। भाषा उसको अभी मिली नहीं, वचन बल मिला नहीं, और श्वासोश्वास भी नहीं है अभी पर्याप्त।
तो उसकी कितनी पर्याप्ति होगी, कितनी उसके प्राण कितने होंगे, चार। पहले के 3, दूसरे के 4, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय के 1 इंद्रिय बढ़ जाएगी, बाकी तो 2 बचत भी नहीं होगा और श्वासोच्छ्वास भी नहीं। आपने कल नोट में लिखा होगा अपना, माता जी ने बताया, देखो अपनी डायरी में। 3 इंद्रिय में कितने होंगे, 3, 4, 5 और चतुर्इंद्रिय में 7, चतुर्इंद्रिय में 6, असंगी में असंगी पंचेंद्रिय में मन भी नहीं होगा है, मन पर भी तो नहीं है, मन भी नहीं है, श्वासोच्छ्वास भी नहीं और वचन बल भी नहीं है, अपर्याप्त है ना, तो 7 ही होंगे। और संगी पंचेंद्रिय में कितने होंगे, संगी में भी 7 होंगे। तो इस तरह से ये नहीं सुनना, कल समझ नहीं आया इसका मतलब, तो माता जी ने पूरा चार्ट निकाल कर बताया लेने। अच्छा देखो, प्राण जीव के हैं, जीव प्राण वाला है, कौन सा लगेगा इसमें, हाँ अनुपचरित असत, जीव इंद्रिय वाला है, अनुपचरित असत। तो व्यवहार में है, व्यवहार तो जीवो व्यवहार से जीव का है निश्चय, और जीव चेतना वाला है अनुपचरित नहीं, तो निश्चय से ही कहेंगे तो व्यवहार लगेगा निश्चय, तो चेतना वाला तो निश्चय नहीं लगेगा, निश्चय से कहेंगे, निश्चय से ये जीव चेतना प्राण वाला है। तो ये बात हो गई तीसरी गाथा की। अब चौथी गाथा, उपयोग आए। उपयोग 2 प्रकार, उपयोग किसे कहते हैं, क्या लिखा है, बोलो, चैतन्याला अनुसरण होणारा परिणामाला उपयोग म्हणतात। यानी जीव का चैतन्य अभिधायी परिणाम, चेतन परिणाम वो जीव का उपयोग है। उपयोग कितने प्रकार का होता है, कौन कौन सा, दर्शनोपयोग और ज्ञानोपयोग। दर्शनोपयोग के कितने भेद थे, कौन कौन से, 4 भेद कल चक्षुपयोग के बताए गए। अच्छा, दर्शनोपयोग को क्या कहता है, उसकी परिभाषा क्या बताई थी, सामान्य प्रतिभास, ये मोटी परिभाषा, और अंतर्मुख प्रकाश, जानने का प्रयत्न, निर्विकार, निराकार, स्वप्रकाशी, और इसका काल बहुत सूक्ष्म, आगे समझने के हाँ बोलो भाई, दर्शनोपयोग की परिभाषा एक कोई बोलो, आप एक बताओ, पीछे से आप एक बताओ, एक परिभाषा बताओ, इधर उधर मत देखो, कॉपी में नहीं देखना वैसा, अब मेरी तरफ देखो, लुक एट मी ऑलवेज, वेरी गुड। अब बदल बताओ, एक क्यों कल नहीं आए थे क्या, पनिशमेंट होगा, एब्सेंट होने का पनिशमेंट है, आप बोलो, चलो समय लिया, समय नहीं करवाते, आपके समय को देते हैं, चलो ये टाइम पास नहीं, चारों बातें हमने पढ़ी पहले, दर्शनोपयोगी कितने भेद, दर्शनोपयोगाचे कितने भेद सांगितले, 4 एक एक सांगायचं, सगळ्यांनी सांगायचं।
दर्शन दिसतं म्हणायचं नाही, दर्शन होतं एवढं दर्शन. डोळ्याने होणाऱ्या ज्ञानापूर्वी डोळ्याने होणारं जे ज्ञान आहे त्याच्यापूर्वी जे दर्शन होतं त्या दर्शनाचा अर्थ आपल्याला पक्क झाला की अंतर्मुखी प्रकाशाने स्वप्रकाश रूपाने तिथं अन्य कोणत्या वस्तूचा आकार झळकत नाही, त्याला दर्शनोपयोग म्हणायचा. असा दर्शनोपयोग ज्ञानापूर्वी छद्मस्त जीवाला होतो. मग ज्यावेळेला आपण डोळ्याने जाणतो त्याच्या अगोदर जे दर्शन होतं त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? चक्षुदर्शन. चक्षु म्हणजे डोळे, डोळ्यानं होणाऱ्या ज्ञानापूर्वीचं दर्शन ते चक्षुदर्शन. आणि अचक्षुदर्शन कशाला म्हणायचं? हा सगळ्यांना एकदम सांगतात ते वर्गात हसत असते, एकाला म्हणते की बोलत नाही आणि असं मुक्त विचारलं की सगळेजण बोलतात एकदम. सांगा तुम्ही सांगा पुढं. डोळे सोडून हां इतर इंद्रिय मनाच्याद्वारे होणारे दर्शन होते. हां मग ते बघायचं नाही, आपल्याला समजलं नाही तर समजलेलं सांगायचं. एक शब्द बोलले मागे पुढं येण्याचा परंतु आपल्या भाषेमध्ये सांगायचं. म्हणून कंठपाठ विद्या नको, समजून उमजून आपण शिकलो की पाठ करायलाच लागत नाही. अचक्षुदर्शन म्हणजे चक्षुरेंद्रिय सोडून आणि इंद्रिय आणि मनाच्या द्वारे होणाऱ्या ज्ञानापूर्वी दर्शन ज्ञानापूर्वी होते. मग कोणत्या ज्ञानापूर्वी ते झालं त्याला अनुसरून त्या दर्शनामध्ये भेद केले. वास्तविक दर्शनामध्ये काही भेदच नाहीये. दर्शन म्हणजे सामान्य प्रतिभास आहे, अंतर्मुखित प्रकाश, त्यामध्ये काय भेद आहे? ते स्वराच प्रकाशित करते, परंतु ज्ञानाच्या अपेक्षेनं त्या दर्शनामध्ये भेद केलेले आहे. ज्ञान कोणतं झालं त्याला अनुसरून त्या दर्शनाला पण ते नाव दिलं. डोळ्याला दर्शन झालं, ज्ञान झालंय तर ते दर्शन पण डोळ्याला. इतर इंद्रियाच्या द्वारे झालेलं ज्ञान तर त्याच्यापूर्वी दर्शन पण इतर इंद्रियाने झालं म्हणून त्याला अचक्षु दर्शन म्हणतात. आणि अवघड दर्शन कशाला म्हणायचं? पाठीमाग अवधिज्ञान होण्यापूर्वी जे दर्शन होतं त्याला अवधी दर्शन म्हणतात. आणि केवळ दर्शन केवळ ज्ञानाबरोबर होणाऱ्या दर्शनाला केवळ दर्शन म्हणतात. असे दर्शन उपयोग 4 प्रकारचा सांगितलं. आता पुढची व्याख्या. 5 नंबरची व्याख्या. आता ज्ञानोपयोगाचे दुसरा उपयोग कोणता? उपयोगाचे भेद कोणते? ज्ञान. तर ज्ञानोपयोगाचे भेद सांगतात. हे सगळं आपलं चालू आहे तर ह्याला काय म्हणायचं एवढंच माहित नाही, हे शिकायचं आहे आपल्याला. आपलं दर्शन उपयोग चालू आहे, चक्षुदर्शन उपयोग, अचक्षुदर्शन उपयोग, ज्ञान उपयोग म्हटलं मती ज्ञान, सुख ज्ञान, हे सगळं चालू आहे. परंतु त्या आपल्याला त्याची परिभाषा सांगता येत नाही म्हणून हे शिकायचं. ज्ञानोपयोगाचे 8 भेद सांगता येतात. ज्ञानम अर्थवियक्तम, ज्ञानम अर्थवियक्तम, मधुसूद ओहि अनाननानि, मधुसूद ओहि अनाननानि, मनपच्चव केवलमवि, मनपच्चव केवलमवि, पच्चक्क परोक्कभेयञ्च, पच्चक्क परोक्कभेयञ्च, ज्ञानम् अर्थवियक्तम्, मधुसूद ओहि अनाननानि, मनपच्चव केवलमवि, पच्चक्क परोक्कभेयञ्च. ज्ञानोपयोग किती प्रकारचा आहे? अर्थवियक्क. वियक्क म्हणजे विकल्प, विकल्प म्हणजे भेद प्रकार. तर ज्ञानोपयोग 8 प्रकारचा आहे.
मती शुद्ध होवी. हा आता ते मती शुद्ध अवधी दोन प्रकारचं करायचं आहे. मती शुद्ध अवधी ज्ञान उपयोग लावायचा पुढे. हे तीन सम्यक ज्ञान उपयोग, परंतु हे तीन मिथ्या रूप पण आहे. मती ज्ञान, शुद्ध ज्ञान आणि अवधी ज्ञान हे अनाद नामाने हे दोन दोन प्रकारचे लावायचे, म्हणजे मती आणि सुमती. आता ते सुमतीला सु लावत नाही, नुसतं मती म्हणतात. म्हणून अज्ञान रूप आणि ज्ञान रूप, मती ज्ञान आणि मती अज्ञान असं म्हटलं तरी चालेल. शुद्ध ज्ञान आणि शुद्ध अज्ञान, अवधी ज्ञान आणि अवधी अज्ञान, अशा प्रत्येकाचे अज्ञान आणि ज्ञान असे दोन भेट करायचे. म्हणजेच कुमती, कुश्रुत आणि कुअवधी म्हणा किंवा विभंग ज्ञान नुसतं म्हणतात त्याला. कुअवधीलाच विभंग ज्ञान अशी संज्ञा, विभंग म्हणजे ते ज्ञान आहे ते तीन घ्यायचं. मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान आणि अज्ञान आहे ते तीन, कुमती, कुश्रुत आणि कुअवधी. आणि मनपच्य व केवळ मन, मनपर्यायने केवळ मन. पाच सम्यक ज्ञान आहे. मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान, मनपर्य ज्ञान आणि केवळ ज्ञान. आणि तीन अज्ञान आहेत, कुमती, कुश्रुत, कुअवधी. आता मती ज्ञान, शुद्ध ज्ञान आणि अवधी ज्ञान पहिल्यांदा एक बघूया. मती ज्ञान कशाला म्हणायचं? इंद्रियाने मनाच्या साहाय्याने कोणाचं ज्ञान होतंय? रूपी आणि अरूपी पदार्थांचं जे अस्पष्ट ज्ञान होतं. आणि त्याच्या पूर्वी लावायचं मती ज्ञानावरण कर्माच्या शोषमाने, मती ज्ञानावरण आणि निर्यांत्र्या कर्माच्या शोषमाने, पाच इंद्रिय व मनाच्या निमित्ताने जे रूपी व अरूपी पदार्थांचे अस्पष्ट ज्ञान होते त्यास मती ज्ञान म्हणतात. म्हणजे आता त्याला वेगवेगळ्या अँगलमध्ये आपण घेऊया. त्याचं निमित्त काय आहे? चार नाही आपण लक्षात येते ना, अनुपचारिक, सद्भूत, उपचारिक सद्भूत, अनुपचारिक असद्भूत आणि उपचारिक असद्भूत. या चार नाही. आता मी वाक्य उच्चारते ते कोणत्या नियमाने होईल सांगायचं. जीवाचं जीवामध्ये केवळ ज्ञान, केवळ दर्शन आहे का? कोणता नाही झाला? जीवामध्ये केवळ ज्ञान, केवळ दर्शन, शाहीन भाव सुद्धा निरुपाधिक गुण म्हटले. केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन हे सुद्धा जीवाचे स्वाभाविक आहे. ह्या अपेक्षेला त्याला निरुपाधिक गुण म्हटले. म्हणून अनुपचारिक सद्भूत व्यवहार आहे. जीवामध्ये केवळ ज्ञान, केवळ दर्शन आहे. आणि उपचारिक आपण जीवामध्ये मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान आहे. उपचारिक सद्भूत व्यवहार, कारण का एक शौक्षमिक आहे. मती ज्ञान, शुद्ध ज्ञान, अवधी ज्ञान दोन लक्षात ठेवायचं. दुसरं दोन नंबरचा व्यवहार नाही, पाठच करायचं. एक नंबरचा व्यवहार नाही कोणता? अनुपचारिक सद्भूत व्यवहार. तो स्वाभाविक गुणांना जीवाला सांगतो, स्वाभाविक गुणामध्ये भेट करतो. दुसरा कोणता? दुसरा व्यवहार नाही कोणता? उपचारिक सद्भूत व्यवहार. सद्भूत दोन पहिला, अनुपचारिक सद्भूत
स्वाभाविक स्वाभाविक गुण. तर ते शाहीक भावाला सुद्धा त्यामध्ये घेतात. कारण शाहीक भाव जे आहेत ते कर्माच्या निमित्ताने होत नाही, ते स्वभाव रूपानेच होतात म्हणून. आणि कर्माचा क्षय निमित्त झाला फक्त पहिल्या समयामध्ये, पुढे तर कर्मच नाही येत ना त्यांच्याजवळ. म्हणून दुसऱ्या समयामध्ये तर ते केवळ त्या स्वभाव रूपानेच परिणाम करू लागलेले आहे. त्यामुळे त्याला स्वाभाविक अपेक्षा घेतली तर त्याला क्षयिकाची अपेक्षा घेतली कर्माच्या क्षयाची तर ते सुद्धा स्वाभाविक होतं. बरोबर, तिथं आपण एक विवक्षा तुमच्या. तर दुसऱ्यामध्ये उपचारी सद्बुद्ध व्यवहार. 4 ने अगदी पक्के आपल्या डोक्यात ठेवायचे. पहिला कोणता सांगितला? अनुपचारी सद्बुद्ध व्यवहार. तो स्वाभाविक गुणाला जीवाचा. दुसरा अनुपचारी दुसरा उपचारी सद्बुद्ध व्यवहार. ते पोळ्यावरचं थोडंसं ठेवायचं, दृश्य लक्षात राहतं. दुसरं उपचारित सद्बुद्ध. जीवामध्ये मती ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे, अवधी ज्ञान आहे, मनपरे ज्ञान आहे. तर तो असा भेद केला तर तो उपचारित सद्बुद्ध व्यवहार. आता मी म्हटलं ज्ञानावरून कर्माच्या शोषमाने जीवाला मती ज्ञान झाले. अनुपचारित असद्बुद्ध व्यवहार. कर्म के शोषम से जीव को ज्ञान हुआ. कौन सा नहीं? कोणता नाही? कोणते किती प्रकार घेतले त्यामध्ये? कर्माची अपेक्षा घेतली की कर्माचा आणि जीवाचा संबंध दाखवला ना. त्यामुळे तो कोणता नाही झाला? अनुपचारी असद्बुद्ध व्यवहार नाही. कर्म आणि जीव सांगितलं, शरीर आणि जीव यांचा संबंध भूसर वर्णन केलं दोन्हींचं मिळून. तर तिथं कोणता नाही घ्यायचा? अनुपचारी असद्बुद्ध व्यवहार नाही. कर्माच्या क्षोभक्षमाने मला ज्ञान झाले म्हटले की हा अनुपचारित असद्बुद्ध व्यवहार नाही. गुरुने मला शिकवले, कोणता नाही आला? उपचारित असद्बुद्ध व्यवहार नाही. मी तुम्हाला उपचारित असद्बुद्ध ज्ञान शिकवायला लागले. बोला मग काय त्याची हे आहे? तुम्ही स्वतः शिकायला लागलाय हा तुमचा उपचारित सद्बुद्ध व्यवहार नाही. मी शिकवलं हा उपचारित असद्बुद्ध व्यवहार नाही. माझे गुरु कोणता नाही? जसं माझा मुलगा एक सद्बुद्ध आहे, तसं माझे गुरु, माझे देव, माझे शास्त्र हे सुद्धा सगळं कोणतं नाही आहे? असद्बुद्ध व्यवहार नाही. असं परत विचारून फक्त करायला पाहिजे. तर म्हणून हे काय झालं म्हणजे ज्ञानाच्या अपेक्षेने घडवून विचारायचं. जीवामध्ये केवळ ज्ञान केवळ दर्शन हा पहिला नाही. जीवामध्ये मतिज्ञान शुद्ध ज्ञान आहे म्हटलं दुसरं नाही. कर्माच्या क्षोभक्षमामुळे ज्ञान झालं हा तिसरा नाही. आणि गुरुंच्यामुळे मला ज्ञान झालं हा चौथा. हे चारही बरोबर आहे, परंतु त्या ज्ञानाच्या अपेक्षेनं लावायचं. ते कोणत्या ज्ञानात तुम्ही वर्णन केलं तर त्या ज्ञानात बरोबर आहे. आणि वास्तविक गुरुंच्यामुळेच मला ज्ञान झाले. गुरु नसते तर मला ज्ञानच झालं नसतं किंवा त्याला उपादान कारण समजलं. मी शिकवलं म्हणून आलं त्याला, असा आम्ही अहंकार केला तर काय झालं तिथं? नाही आभास तो नाही नव्हे, संवेद नाही ना. त्याच ज्ञान आपण समजून घ्यायचं की ते आहे बरोबर, दुसऱ्या वास्तविक ज्ञानाचे ना. तर काय झालं? आता आपलं ते चालू होतं मती ज्ञान. मती ज्ञानाची व्याख्या काय करायची? मती ज्ञानावर व वेर्यांतराय कर्माचा क्षोभ हे निमित्त घ्यायचं तिथं. मती ज्ञानाचं निमित्त. आता त्याच्यामध्ये हे अंतरंग निमित्त, दोन निमित्त असतात पुन्हा, आणि एक बाह्य निमित्त. त्याचा विषय आणि जाणण्याचा प्रकार एवढे मिळून मग ते ज्ञानाची व्याख्या सांगायची. अंतरंग निमित्त काय?
ज्ञानावरण कर्म आणि वीर्यान्वय कर्माचा क्षोभशम. हे अंतरंग निमित्त म्हणजे हे असल्याशिवाय होत नाही. हे असल्या तरच ते ज्ञान होणार त्या ठिकाणी प्रगट. म्हणून हे निश्चित निमित्त आहे. म्हणून त्याला अंतरंग निमित्त म्हणायचं. ज्ञानावरण मी थोडक्यात लिहिलं. आणि वीर्यान्वय कर्माचा क्षोभशम म्हणजे ते आवरण दूर होणं. क्षोभशमचाच थोडक्यात अर्थ सांगतो सोपा भाषेत. आता आपण जाणत नाही द्रव्य संग्रह तुमच्याकडे हे गाता चालेल तुम्ही ह्याचं ज्ञान तुम्हाला नाही तर काय तुम्हाला त्या ज्ञानावर कर्माचा उदय चालू आहे आणि आता ते गात्याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट झाला किंवा मती ज्ञानाची व्याख्या तुम्हाला समजली तर त्याच्यावरच्या आवरण कर्माचं काय झालं दूर झाल्यामुळं ते ज्ञान झालं त्याला क्षोभशम म्हणायचं. जे ज्ञानावरण कर्माचा क्षोभशम झाला तर ज्ञान उत्पन्न होतं आणि ज्ञानावर कर्माचा उदय असेल तर ज्ञान झालं जे प्रगट होत नाही. आवरणाकडे जर पडदा असेल समजा तर आपल्या वस्तूचं ज्ञान होते का नाही. तसं आपल्या आत्म्याच्या प्रदेशावर काय झालेलं आहे ज्ञानावर कर्माचं उदय आहे म्हणजे तो पडदा आहे. म्हणजे ते ज्ञान प्रगट न होण्यामध्ये निमित्त आहे आणि त्याचा क्षोभशम झाला म्हणजे ते आवरण दूर झालं. जेवढं आवरण दूर झालं तेवढं ज्ञान प्रगट होत आहे. सूर्यावरचं जेवढं मेघपट्ट दूर होईल तेवढं सूर्याचा प्रकाश व्यक्त होत जातो. तसं आपल्या ज्ञानावर जे आवरण आहे ते जेवढं दूर होईल तेवढं ज्ञान आपल्याला प्रगट होत जात आहे. तर अंतरंग निमित्त काय आहे ज्ञानावरण आणि वीर्यान्वय कर्माचा क्षोभशम. बाह्य निमित्त काय आहे 5 इंद्रिये आणि मन. हे बाह्य निमित्त. आणि ते अंतिम बाह्य निमित्त प्रकाश गुरु वगैरे ते सगळे आहे. आणि विषय काय आहे रूपी आणि अरूपी पदार्थ. मतिज्ञान श्रुतज्ञान रूपी पदार्थाला पण जाणते आणि अरूपीला पण जाणतं. आणि प्रकार कसं जाण्याचं कसं आहे मतिज्ञानाचा अस्पष्ट. कसं जाणते अस्पष्ट. असं ते व्याख्याला खंडित करून पाठ केलं की लगेच पाठ होईल. ज्ञानावरण कर्म वीर्यान्वय कर्माचा क्षोभशमामुळे 5 इंद्रिय मनाच्या निमित्ताने रूपी आणि अरूपी पदार्थांना जे अस्पष्ट जाणतं स्पष्ट जाणत नाही मग कारण का वराच्या निमित्तानं होतं ते अस्पष्ट असतं. नाही आलं लक्षात. मोठ्या मोठ्या व्याख्या असतात आपण त्याचे विभाग करून पाठ केलं म्हणून समजून घेणं महत्वाचं आहे. तुम्ही नुसतं रटला तर हे लगेच विसरून जाणार परंतु आता समजून जर पाठ केला तर कायमचं लक्षात राहणार. जे ज्ञान व्हायला काय काय पाहिजे आपल्याला त्या ज्ञानावर कर्माचा आणि वीर्यान्वय कर्माचा क्षोभशम व्हायला पाहिजे. 5 इंद्रिय आणि मन हे पाहिजे. त्याच्यानंतर त्या पदार्थाला जाणार रूपी म्हणजे रूपी कशाला म्हणायचं उद्गत द्रव्य. अरूपी जे आहे ते अमृत बाकीची द्रव्य जीव धर्म आकाश काल हे अरूपी द्रव्य त्याला पण जाणतं परंतु कसं जाणतं अस्पष्ट जाणतं स्पष्ट जाणत नाही. जे मनाच्या निमित्तानं आगमामध्ये ह्या 7 द्रव्यांचं वर्णन आहे त्याला आपण जाणतो की नाही. जीवाला जाणतो की नाही कसं जाणतो मनाच्या द्वारे आणि अस्पष्ट जाणतो. केवळ ज्ञानासारखं स्पष्ट जाणत नाही. असं लक्षात ठेवायचं. आता श्रुतज्ञान घ्यायचं. दुसरं ज्ञान कोणतं आहे आता हेच ज्ञान 2 प्रकारचं मती ज्ञान आणि कुमती ज्ञान. दोघांच्या मध्ये काय अंतर आहे कुमती ज्ञान पण असंच आणि मती ज्ञान पण त्याच विषयाला जाणतंय. हे ज्ञान कसं आहे मिथ्यात्व सहित त्याच्यामध्ये विपरीत आहे म्हणून त्याला कुमती म्हणतात. आणि हे ज्ञान सम्यक आहे समीचीन आहे. म्हणजे सम्यक दृष्टीचं जे मती ज्ञान आहे त्याला सम्यक मती ज्ञान म्हणतं आणि मिथ्या दृष्टीचं जे मती ज्ञान आहे त्याला कुमती ज्ञान म्हणतं. फक्त म्हणजे सम्यक दृष्टी पण काय म्हणतोय की हे पुस्तक आहे. मिथ्या दृष्टी पण काय म्हणतो पुस्तक आहे. परंतु मिथ्या दृष्टीचं ते कुमती ज्ञान आणि सम्यक दृष्टीचं सुमती ज्ञान.
समेट म्हणा तर दोघांना तर पडले ना. दोघं जर समान जाणार लागले तर एकाचं बरोबर आणि एकाचं चूक कसं, असा प्रश्न होता की नाही. काय पक्षपात केला शास्त्रामध्ये. समेट दृष्टीला काय पासलेटी करून समेट दृष्टीला संवेदना म्हटलं आहे. मिथ्या दृष्टीचं तसं नाही. मिथ्या दृष्टी जरी मोबाईल जाणतो, पुस्तकाला पुस्तक जाणतो, माईकला माईक जाणतो, परंतु त्याच्या ज्ञानामध्ये जो काही संशय पर्याय व्यवसाय आहे, सात तत्वासंबंधीची जी विपरीत मान्यता आहे ती सुटलेली नाही. आता तिथं फरक कसा होतोय बघा. सम्यक मोबाईल जाणतोय, परंतु सम्यक दृष्टीच्या ह्याच्यामध्ये ज्ञानामध्ये ही समीक्षित आहे की मोबाईल हा उद्गल परमाणूचा स्कंद आहे. तो मोबाईल वास्तविक माझा नाही, मी त्याचा करता नाही, तो वेगळा आहे आणि मी वेगळा आहे, असं भेद विज्ञान त्याला अंतरंगामध्ये आहे. म्हणून त्याचं जाणणं बरोबर आहे. आणि मिथ्या दृष्टी हा मोबाईल माझा आहे, कोणी मोडला, कोणी याला हे केलं, म्हणजे त्याच्याबद्दल त्याला काय आहे मोहभाव, मिथ्यात्व म्हणजे आपला तो वृत्ती आहे. म्हणजे त्याला मोबाईल जाणला नाही, त्याने माझा मोबाईल म्हणून त्यामध्ये काय केला, अहंकार केला, मिथ्यावृत्ती केली. म्हणून त्याचं ज्ञान काय आहे, म्हणून सांगितले की उपचारित आचारभूत व्यवहार ज्ञान. तुम्ही मोबाईल माझा म्हटला तर चालतंय, परंतु निश्चयाने त्याला आपलं मानायचं नाही, ते वास्तविक आपला नाही. सद्भूत व्यवहार ज्ञान पण नाही आणि निश्चयाने पण तो मोबाईल आपला नाही. म्हणजे समीचित ज्ञान सम्यक दृष्टीला, मिथ्या दृष्टीला नाही. म्हणून त्याचं चुकीचं सगळं जाणणं, सगळं त्याचं काय आहे कुमतीच म्हटलं. शास्त्रात गाथेचा अर्थ जर काही सांगितला तरी सुद्धा त्याचं मिथ्या ज्ञान आणि सम्यक दृष्टीचं सम्यक ज्ञान आहे. म्हणून फक्त तिथं मती ज्ञानाच्या व्याख्यामध्ये काय बदल येणार नाही, परंतु कुमती ज्ञान काय आहे हे सगळे विपरीत ज्ञान, संशय विपर्य अध्यवसाय ज्ञान आहे, ते सगळं कुमती आहे. म्हणजे विद्या दृष्टीच्या ज्ञानाला कुमती सुश्रुत म्हणायचं, सम्यक दृष्टीच्या ज्ञानाला मती आणि श्रुत ज्ञान म्हणायचं. त्याचं स्वरूप हेच आहे. ते पण पाच इंद्रिय मनाच्या द्वारे जाणतो, ते पण ज्ञानावरणाचं शोषण झाल्यावरच जाणतो मिथ्या दृष्टीचं, परंतु त्याचं जाणणं समीचीन नाही, म्हणून त्याला मिथ्या ज्ञान किंवा कुमती ज्ञान म्हटले आहे. किंवा अज्ञान म्हणतात, अज्ञान पण म्हणतात, मिथ्या ज्ञान पण म्हणतात किंवा कुमती म्हणतात, सगळं तेच. आता दुसरं शुद्ध ज्ञान कशाला म्हणायचं, मती ज्ञानानं जाणलेल्या पदार्थाला. पण व्याख्या माहिती आपल्याला, तिथं फक्त काय लावायचं पाठी, मग इथं मती ज्ञानावर सामान्य म्हणतो काय पहिला मती ज्ञानावर म्हटलं पहिल्या व्याख्येमध्ये. आणि ते काय म्हणायचं शुद्ध ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानावरण आणि वेद्यांकाय कर्माचा क्षयोक्षम झाला असता जे मती ज्ञानानं जाणलेल्या पदार्थाला विशेष जाणतो किंवा त्यावरून दुसऱ्या पदार्थाला जाणतो, त्यास काय म्हणतात, काय म्हणायचं शुद्ध ज्ञान. इथं शुद्ध ज्ञानामध्ये इंद्रियाची मुख्यता असत नाही, शुद्ध ज्ञानामध्ये मनाच्या द्वारेच होतं. म्हणून तिथं हे न म्हणताना फक्त एवढं म्हणायचं शुद्ध ज्ञानावर कर्म आणि वेद्यांकाय कर्माच्या क्षोक्षमाने मती ज्ञानानं जाणलेल्या पदार्थाला जे तिथं पण कुठली आरोपी दोन्ही घ्यायचं, विशेष जाणतं, परंतु कसं जाणतं ते सुद्धा अस्पष्ट, ते पण स्पष्ट नाही, कारण त्या दोन्ही ज्ञान परोक्ष आहे, अस्पष्ट आहे. शुद्ध ज्ञानावरण कर्म आणि वेद्यांकाय कर्माच्या क्षोक्षमाने मती ज्ञानानं जाणलेल्या पदार्थाला त्याच्यावरनं दुसऱ्या पदार्थाला जाणेल किंवा त्याच्याबद्दल स्पष्ट झाले. जसं मती ज्ञानानं आम्ही जाणलं पहिला काय जाणलं की हा
ही पित्रेची घागर कुठून आणली तुम्ही, कुठल्या दुकानातून आणली, किती रुपयाला आणली, त्याच्यामध्ये कशासाठी याचा उपयोग केला जातो, पाणी भरण्यासाठी याचा उपयोग केला जातो, हे त्याबद्दलची विशेष माहिती घेतली किंवा त्याच्यावर आपण दुसऱ्या पदार्थाला जाणलं. ते कुठल्या दुकानात आणलं तर त्या दुकानाला जाणलं आम्ही, ते कुणाचं दुकान आहे, कुठल्या गल्लीत आहे, कुठल्या गोळ्यात आहे, किती नंबरचं आहे वगैरे सगळं ते जर जाणलं आपण, मग ते इतर ज्ञान झालं ना. म्हणून मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थाला जे विशेष जाणतं किंवा त्यावरून दुसऱ्या पदार्थाला जाणतं त्याला काय म्हणायचं, विशेष. मती ज्ञानाने जाणलेल्या पदार्थासंबंधीच विशेष जाणणं किंवा त्यावरून दुसऱ्या पदार्थाला जाणणं आणि दुसऱ्या पदार्थाला जाणत जातं, तर ते सगळं शुद्ध ज्ञान आहे. हे द्रव्य संग्रह पुस्तक आहे, हे बघितल्यावर तुम्ही जाणतं तिथं काय लिहिलंय, बृहद्रव्य संग्रह. ते बृहद्रव्य संग्रह पुस्तक आहे, मग ते ज्ञान झालं. मग पुन्हा मग त्याच्याबद्दल विशेष चौकशी केली, कुणी लिहिलेलं आहे, हेमचंद्राचार्यांनी लिहिलेलं आहे, याच्यामध्ये किती गाथा आहेत. आता जे काय तुम्ही सगळं द्रव्य संग्रहाबद्दल जाणारे शुद्ध ज्ञान झालं तर त्या ज्ञानानं जाणलेल्या विषयालाच काय केलं, विशेष जाणलं तर ते श्रुत ज्ञान होतं. लक्षात आलं तुम्हाला, पुष्कळ येतच असेल अगोदर व्याख्या पाठ असेल करून एक पक्की होईल आणि त्याचा भाव भाषा करून घ्यायचा आहे. नाही लक्षात आम्ही काय सांगितलं ते महत्वाचं आहे, कारण मती ज्ञान झाल्याशिवाय शुद्ध ज्ञान होत नाही. मती ज्ञानाने ज्या पदार्थाला जाणे त्याच पदार्थाविषयी विशेष जाणे किंवा त्याच्यावरही इतर पदार्थाला जाणे, परंतु मती ज्ञानाशिवाय शुद्ध ज्ञान होत नाही. म्हणून मती ज्ञानानं जाणलेल्या पदार्थावरून इतर पदार्थाला जाणणं किंवा मती ज्ञानानं जाणलेल्या पदार्थाविषयी विशेष जाणणं त्यास काय म्हणतात, शुद्ध ज्ञान. ते शब्द यायला पाहिजे मध्ये, मती ज्ञान. कारण मती ज्ञान पूर्वकच शुद्ध ज्ञान होतं, दर्शनपूर्वकच ज्ञान होतं मती ज्ञान, आणि मती ज्ञान पूर्वकच शुद्ध ज्ञान. म्हणजे क्रम काय झाला, पहिला काय झालं, चक्षुदर्शन उपयोग झाला, त्याच्यानंतर तुम्ही झालं की फळा काळा आहे, ते काय झालं, मती ज्ञान झालं. मग हा फळा कुठून आणला, किती लांब रुंद आहे, कुठल्या ह्याचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, साधा आहे की काय म्हणतात क्वालिटी आहे असं तुम्ही जाणलं. ते कुठे कोणतं ज्ञान झालं, आल्यावर तुम्हाला दिसला की फळ एकदम, मला दिसले की फळ कुणी आणला, कुठून आणला, एवढं आणला, तेवढं मदत विकल्प म्हणजे त्याच्याविषयी ज्ञान जाणलं, माहिती जाणली विशेष, तर ते काय झालं, शुद्ध ज्ञान. म्हणजे पहिला चक्षुदर्शन उपयोग, मग मती ज्ञान आणि मग शुद्ध. असं कोणते विषय जेवायला बसतात, तुमच्या ताटात काय वाढलं, गुलाबजामुन वाढलं, तर तिथं तुम्हाला काय झालं, अगोदर कोणता उपयोग झाला, दर्शन उपयोग. मग तुमचं लक्ष गेलं तिथं गुलाबजामुन, हे गुलाबजामुन आहे, मती ज्ञान झालं. मग त्याच्यानंतर लगेच शुद्ध ज्ञान काय, कोणी बनवलंय, त्याच्यामध्ये काय काय घातले तुम्ही, कधी केलं तुम्ही गुलाबजामुन, विषयी सांगा की त्याच्याविषयी, तर ते काय झालं, शुद्ध. असं आपलं ज्ञान रोज प्रवृत्त होत आहे, परंतु आपल्याला माहित नाही की ह्याला मती ज्ञान म्हणायचं, ह्याला शुद्ध ज्ञान म्हणायचं. सगळं आपल्यामध्ये चालू आहे, परंतु चालू असतं तर त्याचं आपल्याला आगमाच्या भाषेत त्याला काय म्हणतात किंवा हे कोणतं ज्ञान आहे ते आता आपण शिकतोय. दुसरं नवीन काही शिकत नाही, जे चालू आहे ते शिकतोय. नामकरण करायचं, विशेष जाणणं, विशेष जाणणं. आणि इतर पदार्थांना म्हणजे आता त्या बोर्डवर कशाने घ्यायचं, खडून घ्यायचं, तो खडूचं ज्ञान झालं. आणि बोर्ड पर जो लिखने का साधन है वो चॉक है,
बर्ड से चौका ज्ञान हुआ अच्छा एकावर दुसऱ्याचं ज्ञान चौक कुणी आणलं मग ते कोण आहे त्यांच्याविषयी